नमस्कार मित्रांनो, मी आकाश आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज आपण आलो आहोत महाराष्ट्र गुजरात बॉर्डरवर असलेलं अतिशय प्रेक्षणीय स्थळ सापुतारा या ठिकाणी। सापुतारा हे एक हिल स्टेशन आहे आणि आता सध्या हिवाळा लागलेला आहे आणि हिवाळ्यामध्ये इथे बरेच टुरिस्ट व्हिजिट करतात आणि अतिशय टॉपचं प्लेस हे आपण म्हणू शकतो आणि फॅमिलीसाठी खूप मस्त प्लेस आहे। तर माझ्यासोबत आहे गणेश आणि आम्ही आलो आहोत नाशिकवरून। जवळपास 90 किलोमीटरचा प्रवास आपण आज बाईकने केलेला आहे आणि याच्या आधीचा जो ब्लॉग होता हदगड फोर्टचा तो आपण पाहिलाच आणि त्यानंतर आपण थेट इथे आलो आहोत। तर आता आपण इथली काही माहिती जाणून घेऊया, इथे कुठले कुठले प्लेसेस आहे आणि इथे तुम्ही कसं फिरू शकता, कसा प्लॅन करू शकता, कुठे स्टे करू शकता आणि कुठल्या कुठल्या ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी इथं तुम्ही करू शकता याबद्दल माहिती आपण आज जाणून घेणार। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करणं मात्र विसरू नका। सापुतारा हिल स्टेशन हे महाराष्ट्र गुजरात सीमेवरील एक टॉपचं पर्यटन स्थळ आहे। सापुतारा हे मुंबईपासून 250 आणि पुण्यापासून 280 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नाशिकपासून फक्त 90 किलोमीटर अंतरावर असल्याने तुम्ही स्वतःच्या गाडीने अगदी सहजपणे नाशिक मार्गे जाऊ शकता। जवळचे मुख्य रेल्वे स्थानक नाशिक रोड आहे। सापुताऱ्यातच एक मोठे बस स्थानक सुद्धा आहे, त्यामुळे सुरतला जाणाऱ्या कुठल्याही बसमार्फत तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता। सापुताऱ्यामध्ये स्टे करण्यासाठी सुद्धा बरेच पर्याय उपलब्ध आहेत। या ठिकाणी बरेच रिसॉर्ट, होमस्टे, हॉटेल्स, फार्म हाऊस, विलाज आणि डॉर्मेटरी सारख्या सोयीसुद्धा उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही इथे जास्त वेळ थांबून इथल्या निसर्गरम्य वातावरणात वेळ घालवू शकता। तर मित्रांनो, आता आपण सापुताऱ्याच्या अगदी फेमस पॉईंटवरती आलेलो आहोत। इथे आहे सापुताऱ्याचा लेक आणि तिथे बोटिंग चालते। इथे खूप प्रकारच्या बोटी आहे आणि त्याचे कुठले कुठले चार्जेस आहेत ते आपण पुढे जाऊन बघूया। आणि हे बघा, इथे ही कमान आहे आणि इथे आतमध्ये एंट्री आहे, ते तिकीट वगैरे काढतात आणि इथे तुम्ही छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज करू शकता। बघू शकता इथे सायकली आहेत, तसंच ही लहान मुलांसाठी बाईक आहे आणि बऱ्याच आणखी काही गोष्टी आहेत इथे तुम्ही करू शकतात। आणि इथे आजूबाजूला खूप सारे शॉप्स आहे, दुकानं आहे, इथे तुम्ही शॉपिंगसुद्धा करू शकता। तर मित्रांनो, बोट पॉईंटच्या आतमध्ये आलेलो आहे आणि इथे आता तिकीट काउंटर आहे। तर इथे बोटीचे काही रेट्स वगैरे लावलेले आहे, हे बघा इथे तिकीट काढू शकता तुम्ही आणि अशा प्रकारचे हे रेट्स आहे, ठीक आहे। आणि हे बघा, तर आता सध्या तर बोटिंग क्लोज आहे, पण काही दिवसांनंतर इथे चालू होणार आहे बोटिंग। तर जेव्हा तुम्ही इथे याल तर बोटिंगचा सुद्धा आनंद घ्या। तर मित्रांनो, बोटिंग पॉईंट जवळच हे एक छान असं पार्क आहे, इथे तुम्ही फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करू शकता आणि इथे पिकनिक वगैरे करू शकता। आणि समोरच्या साईडला सुद्धा एक गार्डन आहे, तिथे आपण जाणार आहोत। तर चला आता इथले काही आपण फुटेजेस घेऊ आणि ड्रोन फ्लाय करू आणि ड्रोनने काही शॉट्स काढूया। तर मित्रांनो, बोटिंग पॉईंटच्या समोरच हे एक ॲडव्हेंचर पार्क आहे आणि इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करू शकता, जसं की बंजी जंपिंग, स्काय सायकलिंग वगैरे छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज आहेत। तर बघूया यामध्ये कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज आहे। तर मित्रांनो, इथे लहान मुलांसाठी सुद्धा खूप धमाल राईड्स आहे, म्हणजे छोटे तुम्ही बघू शकता इथे जंपिंग जॅक आणि या ठिकाणी काही पाण्याच्या राईड्स आहेत।
तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत सापुताऱ्याच्या पॅराग्लायडिंग पॉईंटजवळ आणि आतमध्ये इथे पॅराग्लायडिंग चालते आणि बघू शकता हा एरिया इथूनच चालते पॅराग्लायडिंग. आणि इथे समोर वेटिंग रूम आहे आणि इथे तिकीट काउंटर आहे. तर 2500 रुपये प्रति व्यक्ती इथे पॅराग्लायडिंगचे चार्जेस आहे. आणि जर तुम्हाला कॅमेऱ्याची फुटेज हवी असेल गोप्रोमध्ये तर त्याचे 3000 रुपये चार्जेस आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथे पॅराग्लायडिंग करू शकता. तर मित्रांनो, आता मी आलो आहे रोपवे पॉईंटजवळ आणि बघू शकता इथे एंट्री आहे आणि इथे एंट्री तिकीट आहे 77 रुपीज पर पर्सन आणि टायमिंग आहे सकाळी 9 ते 12 आणि पुन्हा दुपारी 2 ते 5. तर मित्रांनो, सापुताऱ्याच्या या टॉप हिल पॉईंटवरती तुम्ही बरेच ॲक्टिव्हिटी करू शकतात. कॅमल राईड आहे, हॉर्स राईड आहे, तसंच डर्ट बाईक राईड आहे, सायकलिंग राईड आहे आणि कुठलीही राईड घ्या 100 रुपये चार्जेस आहे. तर चला आता इथले काही आपण ड्रोन शॉट्स घेऊ, कारण की हा एरिया खूप मोठा आहे. तर मला हा कॅमेऱ्याने दाखवणं शक्य नाही, त्यामुळे आता आपला ड्रोन करूया फ्लाय आणि घेऊया इथले काही शॉट्स. भारत हा परंपरा आणि विविधतेने नटलेला एक देश आहे. इथे अनेक लोक निसर्गावर प्रेम करतात. आज आपण जाणून घेऊयात अशाच एका ठिकाणाबाबत जे आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रचलित आहे. हे ठिकाण भारतातील गुजरात राज्यामध्ये स्थित असून एक प्रचलित हिल स्टेशनपैकी एक आहे. अनेकदा फिरण्यासाठी हिल स्टेशनला प्राधान्य देण्यात येते. त्यातल्या त्यात मनाली, मुन्नार, शिमला आणि मसुरी यासारख्या ठिकाणांची निवड करण्यात येते. पण या व्यतिरिक्तही काही ठिकाणं अशी आहेत जे आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी ओळखले जातात. त्यापैकीच एक सापुतारा. निसर्ग आणि हिरवळ यामध्ये तुमचं जर मन रमत असेल तर सापुतारा तुमच्यासाठी बेस्ट टुरिस्ट डेस्टिनेशन ठरू शकतं. दरवर्षी लाखो पर्यटक इथे फिरण्यासाठी येत असतात आणि इथल्या निसर्गाचा आनंद लुटतात. तर मित्रांनो, टॉपला आल्यानंतर मागे बघू शकता ही जी व्हॅली दिसते पूर्ण, इथे इव्हनिंगला सनसेट होतो आणि भरपूर पब्लिक या ठिकाणी सनसेट पाहण्यासाठी जमा होते संध्याकाळी. पण आता सूर्य बराच वर आहे, त्यामुळे मी इव्हनिंगपर्यंत तर नाही थांबू शकत. पण मी मागे जेव्हा आलो होतो तेव्हा इथले काही सनसेटचे मी शॉट्स कॅप्चर केले होते, ते तुम्हाला मी दाखवतो. तर बघू शकता ही व्हॅली समोर आणि इथे मागे खाण्यापिण्याचे दुकानं आहेत, हॉटेल्स आहे. जर तुम्हाला इथे काही खायचं प्यायचं असेल तर इथे काही टेन्शन नाही, भरपूर स्टॉल आहे इथे. तुम्ही आरामशीर इथे नाश्ता जेवण जे काय असेल ते करू शकता. तर मित्रांनो, सापुताऱ्याचा जो बोटिंग पॉईंट आहे त्याच्या अगदी समोरच्या साईडला एक भरपूर मोठा पार्क आहे. बघू शकता आता मी आतमध्ये आलेलो आहे आणि बरेच पर्यटक या ठिकाणी फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करण्यासाठी आलेले आहे. तुम्हीसुद्धा इथे आलात तर फॅमिलीसोबत इथे चांगला टाईम स्पेंड करू शकता. आणि लहान मुलांसाठी इथे खेळण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत. घसरगुंडी आहे, झोके आहे आणि खूप छान वाटेल. वेगवेगळ्या इथे पुतळे आहे, स्टॅच्यू आहे. फोटोग्राफी तुम्ही इथे छान प्रकारे करू शकता आणि एक फॅमिली पिकनिकसुद्धा इथे करू शकता.
तर चला मित्रांनो, फायनली आता हा ब्लॉग या ठिकाणी आपण समाप्त करत आहोत. आणि आय होप की मी तुम्हाला सापुताऱ्याबद्दल जी काही माहिती दिली, जे काही शॉट्स दाखवले, जे काही ड्रोन शॉट्स दाखवले ते तुम्हाला आवडले असतील. आणि आय होप की तुम्ही फॅमिलीसोबत इथे याल आणि खूप एन्जॉय कराल. अतिशय सुंदर असं हिल स्टेशन आहे आणि आता इथला सीझन आहे, म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी इथे खूप गर्दी असते. आणि महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही स्टेटसाठी हे एक मधलं हिल स्टेशन आहे, म्हणजे एक मिडल पॉईंट आहे. तर चला आता पुन्हा भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. आणि तोपर्यंत हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. असे नवीन नवीन ब्लॉग्स या ठिकाणी तुम्हाला नेहमी पाहायला मिळतील. तर चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.